मनात संशयाचं भूत गोंधळ घालण्यापूर्वी प्रत्यक्ष जाऊन खात्री करून घ्या. दरवेळी जानकीच्या बाबतीतली कोणतीही बातमी हा आर्यन मलाच का देतोय? सध्या जवळचे झालेत परके आणि परके झालेत जवळचे. तुम्ही असं अचानक? जानकी कुठे? येण्याआधी फोन करायचा होतात ना. थोबाड फोडीन माझ्याशी खोटं बोलशील तर. हे संध्याकाळीच पुजारी काकांच्या घरी गेलते तेव्हा सुमित्रा घरातच होती. जर आईची तब्येत ठीक असेल तर तू माझ्या बरोबर चल. ओहो, here comes the most romantic couple of this world. काय झालं? काही नाही, रमावतीतच होती ती. हो ते कळलंच मला. आता तुम्ही घेऊन आलाय म्हटल्यावर ती रमावतीतच असणार. मी उगाच संशय घेतला तिच्यावर. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मनात संशय आल्या आल्या लगेच खात्री करून घ्यायची. पण मला अपराधी वाटते ना. बहुधा तिला हे कळलं असावं मी तिथे का गेलो ते, म्हणूनच न बोलता निघून गेली. चालायचंच हो. प्रत्येक पुरुषाचा मूळ स्वभाव असतो हा. सगळ्या समाजासाठी तो कितीही लिबरल असला ना तरी स्वतःच्या बायकोसाठी तो खूप पॉझिटिव्ह असतो. खूप पॉझिटिव्ह झालोय मी तिच्याबाबत. ती माझ्यापासून जरा दूर जाणार असली की माझं मन सैरभैर होतं. पण तो निनावी फोन कुणी केला होता? राजकारणातलं एक मोठं नाव आहे माझं. अनेक शत्रू आहेत, घराबाहेरही घरातही. वाकनेस, फार वेळ वाट पाहावी लागली वाटतंय. पुरंदरे साहेब, मागच्या वेळी मी तुम्हाला फक्त 15 मिनिटं वाट पाहायला लावली. आज तुम्ही अर्धा तास. वा, काय जुळवाजुळीचं राजकारण सुरू झालं की वेळेचं इकडे तिकडे होतच हो. हे राहू द्या, आधी चांगली बातमी ऐकावा. ऐकवतो. आमचे साहेब तडजोडीच्या राजकारणासाठी तयार झालेत. आमदार पाथरकरांना म्हणावं त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या त्यांनी मांडावे. त्यांचं संख्याबळ पाहूनच मग ठरवूया त्यांच्या मागण्यांना किती महत्त्व द्यायचं ते. वा वाकनेस वा, म्हणजे तुम्ही आमची विनंती मान्य केलीत तर. नाही, मला खात्री होती की तुम्ही साहेबांना तयार केला. असंच काही नाहीये पुरंदरे साहेब. आमच्या साहेबांमध्ये फार मोठा बदल झालाय. त्यांना नमतं कधी आणि कुठं घ्यायचं हे बरोबर कळतं. चला मग कामाला तयार झालं पाहिजे आपण. नाही म्हणजे त्यांच्या मागण्या काय काय त्या बघायला पाहिजे ना आपल्याला. हो, पण त्यांना सांगा अंतरून बघून हातपाय पसरा. अहो, त्यांचं अंथरूण बरंच मोठं आहे असं ऐकलंय मी. म्हणजे ते आमदार गावडे, करवडे आणि ते पश्चिम महाराष्ट्रातले मोहिते, अहो त्यांचा पसारा फार मोठा आहे. त्यांना फक्त सांगा साहेब बोलणी करायला तयार झालेत म्हणून. आणि पश्चिम महाराष्ट्र ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो ना, ते हिरवं करण्यामध्ये साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. नरसिंह किल्लेदारांनी फुंकर मारल्याशिवाय शेतातली पिकंही डोलत नाही. कळवा त्यांना, बाकी सगळं आम्ही पाहतो. अहो साहेब तडजोडीला तयार झाले हे काय साधं सुद्धा नाही. ठीक आहे, मी आता माझ्या कामाला लागतो. हे रकमे, अगं मगापासून बघतोय तू अशी गप बसलीस. मला सांग, जानकी तुझ्याशी काही बोलली का? काही नाही बोलली. अगं मग ती कुठे गेली होती आणि अशी अचानक घरातून बाहेर कशी आली? 2 सेकंदाकरता माझा जीवच जातो की काय मला वाटलं. ज्या माणसाच्या नजरेला नजर देण्याची कोणाची ताकद नाही, तो माणूस आपल्याकडे खाऊ का घेऊ या नजरेनं बघत होता. देव माणूस ऐक्यो, पण जास्त खोलात न शिरता कसली चौकशी केली नाही त्यानं. आणि आता
आपलंच नाणं खोटं ठरतंय की काय असं वाटायला लागलंय मला. म्हणजे अगं, काय बोलतेस तू? बरोबर बोलतेय मी. जानकी माझ्याशी काहीच न बोलता मुंबईला निघून गेली, पण मी तिला असं सोडणार नाही. घडलेल्या गोष्टीचा जाब तिला द्यावाच लागल. ए, काय करायचं ठरवलंयस तू? मी उद्याच्या उद्या मुंबईला जाणार. तिनं नीट उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही तर सरळ सरळ नरसिंहरावांच्या समोर उभं करणार आणि खरं खोटं करून घेणार. आपल्या पोरा बाळांच्या चुका किती पाठीशी घालायच्या ह्या त्यांच्या आई वडिलांना वेळीच कळलं पाहिजे. नाहीतर येळ निघून गेल्यावर काय बी हातात राहत नाही. लक्ष्मी, उगाच डोकं फिरल्यागत बोलू नकस. काय मुंबईला जायची गरज नाही. आपण फोनवर तिच्याशी बोलू. बघ, तर जास्त विचार करू नकस. झोप जा. सुखीरा, तुमच्या दोघांच्या आयुष्याला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होतीये. तुम्हा दोघांना शुभेच्छा. अमृता, अगं मम्मा एवढ्या शुभेच्छा देते आणि तरीही तुझा चेहरा असा पडलेला का? मी तेच विचारणार होते. मला वाटलं प्रवासाने दमली आहे. तू भांडलास? कमॉन मम्मा, तसं काही नाही झालंय. मम्मा, खरं तर अमृताला टेन्शन आलंय की तिच्या बाबांनी जी तुझ्यावर मानहानीची केस केली आहे त्याच्यामुळे तू तिच्याशी कशी वागशील. ए वेडाबाई, तू माझ्यासाठी नरसिंहाची नाही, नर्मदेची मुलगी आहेस. आणि मी इतक्या खोट्या प्रवृत्तीची बाई नाहीये. डोंट वरी. असं नाही मम्मा, पण तुमच्या वाट्याला हे दुःख माझ्यामुळेच आलंय ना. हे दुःख तर काहीच नाही. नरसिंहाने मला इतकी दुःख दिली आहेत की मम्मा, आता आपण इकडेच गप्पा मारत बसणार आहोत का? मला ना खूप भूक लागली. प्लीज काहीतरी खायला दे ना. ओके, भेंड्याची भाजी. जानकी, गण्या गोव्याला जाण्याच्या बाबतीत तू माझ्याशी खोटं का बोललीस? मी कुठं खोटं बोलले? गण्याशी बोलणं झालंय माझं. गण्याला माहितीच नव्हतं ना तेव्हा. खोटं, एक खोटं लपवण्यासाठी मग त्यावर 100 वेळा खोटं बोलावं लागतं. मला आर्यनचा फोन आला होता. अमृता आणि आर्यन पाण्यात खेळत असताना अमृता पाण्यात पडली आणि बुडता बुडता वाचली म्हणून. काय? आणि हे तुला मला सांगावं असं वाटलं नाही? मी अमृताला फोन केला होता, पण ती मला म्हणाली कोणाला सांगू नको म्हणून. जानकी, ह्याचा आणि तू गोव्याची चौकशी करत होतीस ह्याचा अर्थार्थी काय संबंध आहे? मला वाटत होतं एकदा तिकडे जाऊन अमृताला बघून यावं म्हणून. मग एवढ्याशा कारणासाठी माझ्याशी खोटं बोलण्याची गरज नक्कीच नव्हती ना? का आता दादानी तुलाही बंदी केली आहे माझ्याशी बोलायला? असं का बोलताय तुम्ही? कारण तसं नसतं तर जे काही घडलं ते मला सांगूच नाही असं तुला वाटलं नसतं? वेळ अशी होती की मला. बास जानकी, बास. आता मला काहीही स्पष्टीकरण ऐकून घ्यायची नाहीये. अमृता चुकीचं वागली
या गोष्टीचं खापर जर तुम्ही माझ्या डोक्यावर फोडणार असाल ना, तर तिच्या बाबतीत जे काही भलं बुरं वाटेल ते घडतंय ते ऐकण्याचा, समजून घेण्याचा अधिकारही मलाच आहे. तुम्ही म्हणजे? तुम्ही, दादा आणि आता तूही. कण्या, आई कशी आहे आता? बरी आहे. ताई, तुला काय झालंय? तू पहिल्यासारखी का नाही वागत आहेस? कारण आता पहिल्यासारखं काही उरलंच नाही. सगळंच बदलून गेलंय रे. ते दिसतच आहे. गेल्या कित्येक दिवस तू रडतेच आहेस, जरा पण हसत नाहीयेस. रमावतीत हसरी जानकी म्हणून फेमस होतीस तू. जेव्हापासून या साड्या घालतेस तेव्हापासून नुसतं रडणं धरलेस तू. तू परत परकर पोळकं घाल, म्हणजे तू परत हसायला लागशील. गण्या, जर का एखादा माणूस खोटं बोलला असला आणि नंतर त्याचा त्याला त्रास होत असला तर काय करायचं असतं रे? एकदम सोपं असतंय. आम्हाला आमच्या शाळेतच सांगितलंय, आपण कधी कोणाशी खोटं बोललो, काही चूक केली तर लगेच देवा पुढे जायचं आणि माफी मागायची. मग देव पण आपल्याला माफ करतो. आणि ज्या माणसाशी आपण खोटं बोललोय त्याच्याजवळ पण जाऊन माफी मागायची, मग तो पण आपल्याला माफ करतो. तुमच्या लहान मुलांचं जग लय भारी असतं रे. ताई, आता तुम्हाला लहान नको म्हणूस, मी चांगला मोठा झालोय. नको गण्या, नको मोठा होस. लहान आहेस ना तेच बरं आहे. निदान मोठेपणाला चिकटून येणारा खोटारडेपणा तरी नशिबी नाहीये. ताई, मला काही कळेल असं बोल ना. ताई, काय झालंय? तुला काही सांगायचंय का मला? ताई, कुठे गेली होतीस तू? तुझीच वाट बघतोय. का? काय झालं? काय झालं जानकी? तू अशी घाबरलीस का? काल रात्री तुला काही बोललो नाही, पण
कसलं टेन्शन आहे का तुला? अहो, आपली अमृता आहे ना ती. मी तुझ्या टेन्शन बद्दल विचारलं जानकी. कुठला तरी फालतू विषय काढून मला टेन्शन द्यायला नाही सांगितलं. मग मला काहीच बोलायचं नाहीये. पण मला बोलायचं आहे, कारण हा विषय सोडून इतर अनेक विषय आहेत आपल्या आयुष्यात. बोला. जानकी, संध्याकाळी आपण जोडीनं देवळात जायचंय. आपण? का वेगवेगळं जायचंय का? नाही, तसं नाही, पण संध्याकाळी 5 वाजता मी गाडी पाठवतो. लक्षात ठेव, संध्याकाळी बरोबर 5 वाजता. अमृता, मम्मा या ना. कामात आहेस? नाही हो, जरा आवरत होते. मला सांग, कशी झाली तुझी गोव्याची ट्रिप? नाही म्हणजे आमच्या चिरंजीवानी मन मोकळं केलं की नाही तुझ्याकडे? काय ना बेटा, हनीमूनचा अर्थच कळत नाही. संसाराचा पाया पक्का करायचे दिवस असतात ते. तुमच्या मुलाला 100 पैकी 100 मार्क मिळालेत या परीक्षेत. खरं सांगायचं तर मीच थोडे कमी पडले. जुन्या आठवणी काही केल्या माझी पाठ सोडत नाहीये. हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक अमृता. खरं तर मी तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायला आले होते, पण सुरुवात कशी करावी तेच कळत नाही. जे काही असेल ते मोकळेपणी सांगा. अगदी बाबांच्या विषयी असलं तरी चालेल. नरसिंहाने माझ्यावर जी मानहानीची केस केली आहे, त्या केसमध्ये त्याचं पारडं माझ्यापेक्षा जड आहे. आणि त्यात आपल्या वर्तमानपत्रातल्या उपसंपादकाने ताळतंत्र सोडून लिखाण केलंय. त्याला मी नोकरीवरनं काढून टाकला, हा भाग वेगळा, पण नरसिंहाचं एवढ्यावरनं समाधान नाही होणार. मग आता आउट ऑफ कोर्ट जाऊन ही केस सेटल होऊ शकते, पण नरसिंह पैसे घेऊन ही सेटलमेंट करायला तयार नाही होणार, कारण त्याला पैशाची पडलेली नाही आहे. बऱ्याच वर्षानंतर माझी नांगी मोडण्याची त्याला संधी मिळाली, आणि ही संधी तो चुकणार नाही. मग या सगळ्यात माझी काही मदत होऊ शकते का? तुझी नाही, पण जानकीची मदत होऊ शकते. म्हणजे तू जर का जानकीशी बोललीस आणि तिने जर का मध्यस्थी केली तर नरसिंहाचं मन वळू शकेल ती. आणि मला माहिती आहे तो जानकीचा शब्द पडू देणार नाही. ठीक आहे, मी बोलते जानकीशी. क्या बात है. आज माझ्या जानूनं मला आपण होऊन फोन केला. एका देवीनं तिच्या भक्ताच्या अंतर्मनाचा आवाज ऐकलाय आज. आर्यन, मला तुला भेटायचं आहे. मलाही तुला भेटावंसं वाटतंय, आणि तुला भेटण्यासाठी दिवसातली कुठलीही वेळ, कुठलाही प्रहर मला वर्ज्य नाही. सांग, कधी भेटायचं आपण? दिवसा, रात्री, किंवा मध्यरात्री? एवढंच होतं तर मला त्या दिवशी का नाही भेटला? अडचण. हनीमूनला गेलेल्या कपलला
भरपूर अडचणी असतात. हा, आता तुला काय माहिती ना, पण ठीक आहे, आपण भेटल्यावर तुला सगळं सांगेन मी. नक्की येशील ना? नक्की जानू. नेहमीच्या ठिकाणी 4 वाजता.